अहो नको ना भाऊजी, किती वेळ झाला नको म्हणते. अहो बास करा ना, हे येतील आता. आई अण्णा पण यायची वेळ झाली. अहो आपण उद्या पण इथेच आहोत, उद्या करू ना आपण अजून थोडं. मी कितीही ज्ञानला विनवण्या करत होते, पण भाऊजी ऐकतच नव्हते. मी मुग्धा, वय वर्ष 26 असेल माझं. दिसायला मी तशी चांगल्या बांधायची आणि सुंदर. थोडाफार माझा बांधा भरीव होता. माझा नवरा सतीश आणि मी, आम्ही दोघं कॉलेजमध्ये एकत्र होतो. शाळेमधल्यापासूनच एकत्र होतो, पण कॉलेजमध्ये जरा आम्ही जास्तच जवळ आलो. हळूहळू आमच्या मैत्रीने रूपांतर प्रेमात घेतलं. प्रेम म्हणजे कुठेतरी शेवटी ते अट्रॅक्शनच होतं. माझा बांधा इतका अट्रॅक्टिव्ह होता आणि माझे स्तन, कोणताही पुरुष माझ्या चेहऱ्याकडे बघायच्या आधी माझ्या स्तनाकडे बघायचा, इतके ते भरीव आणि उभट होते. सतीशन मी प्रेमात पडलो. हळूहळू ते प्रेम जवळीकमध्ये आलं. जवळीक हळूहळू शारीरिक संबंधामध्ये आली. सतीशाने मी भेटायचो नेहमी, मित्राच्या नाही तर मैत्रिणीच्या रूमवर भेटायचो. त्यामधूनच आमच्यामध्ये शारीरिक संबंधाची सुरुवात झाली. तसा तो माझ्यावर प्रेम करायचा आणि मी देखील. आम्ही खूप दिवस डेटिंग केलं. डिग्री झाल्यानंतर शेवटी आम्ही लग्न करायचं ठरवलं. तोपर्यंत आमच्यामध्ये जवळपास 3 ते 4 वर्ष शारीरिक संबंध होते. त्याची ओढ हळूहळू आम्हाला कमी होत गेली. लग्नानंतरही आम्ही प्रेम करायचो, नाही असं नाही, पण कुठेतरी ती सगळी मजा आम्ही आधीच घेतली होती, त्यामुळे नंतर फक्त फॉर्मॅलिटीज राहिल्या होत्या. लग्नानंतर तो हळूहळू आपल्या बिझनेसमध्ये वगैरे लक्ष घालू लागला. त्याचं माझ्याकडचं थोडं लक्ष कमी झालं आणि हे स्वाभाविक होतं. मला त्यामध्ये राग नव्हताच, पण माझी गरज कुठेतरी कमी पडू लागली. माझ्या शरीराचं सौंदर्य त्याला आता म्हणजे नकोसं होऊ लागलं. त्याला आता ते अट्रॅक्शनच संपलं होतं. प्रेयसीमधून बायको झाली की त्याला थोडा फरक पडला होता, पण मला मात्र ह्या गोष्टींची आता उणीव जाणवत होती. तो सारखा आधी माझ्या मागे मागे फिरणारा, माझ्यावर सारखं प्रेम करणारा, 24 तास त्याला मी त्याच्या जवळपास पाहिजे होती. पण आता आता थोडा फरक पडला होता. आता मी कसेही कपडे घालू, कितीही त्याला अट्रॅक्शन करण्याचा प्रयत्न करू, त्याला ते जाणवतच नव्हतं. तो आता आपल्याच विश्वात गुंग झाला होता. एखादी वस्तू आपल्याला भेटेपर्यंतच तिचं अट्रॅक्शन असतं आणि ती वस्तू एकदा आपल्याला भेटली की पुन्हा काहीच उरत नाही. असंच काहीतरी झालं होतं त्याचं आणि माझं. मी कॉलेजमध्ये असताना मुद्दाम त्याच्या जवळ जायचे, माझे टॉप काढून हळूच त्याला माझं स्तन दाखवायचा प्रयत्न करायचे. ह्या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी हरवून गेल्या होत्या. आता ही आपण जे कुठे जाणार आहे असं त्याला वाटत होतं. कॉलेजमध्ये असताना एकदा मी त्याच्या घरी गेले होते. त्याचा मोठ्या भावाने आम्हाला पकडले, पण त्याने सांगितलं आम्ही दोघं प्रेम करतो आणि लग्न करणार आहोत, त्यामुळे त्यांनी पुन्हा विषय मांडला. त्या विषयात खूप थांबला. आता लग्न झालं होतं. जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होते. सासू सासरे, मोठा दीर आणि माझा नवरा आणि मी असं सगळीकडे राहतो. सासू सासरे गावाकडे गेले होते ते दिवशी. त्यांनीही वर्षाच्या निमित्ताने बाहेर माझा दीर आणि आम्ही दोघं होतो. मी बाथरूममध्ये पाहिले ते बाहेर आले टॉयलेट. तितक्यात माझा दीर मध्ये आला. त्याने एकदम मला पाहिलं. सॉरी सॉरी म्हणत तो वापस निघून गेला. पण का माहीत मला काहीच वाटलं नाही. थोडे दिवस असेच गेले. सासू सासरे अजून आलेच नव्हते आणि रोज हा माझा नवरा बिझनेसच्या निमित्ताने बाहेरगावीच राहायचा. एकांत मला छळत होता. त्याचमध्ये मी आणि माझा दीर हळूहळू जवळ यायला लागलो. त्याने एके दिवशी मला ओली चिंब बघितली आणि माझ्या जवळ आला. मीही त्याला विरोध केला नाही. तो एकदम माझ्या जवळ येऊन त्याने मला घट्ट मिठी मारली. मी त्याला विरुद्ध करायच्या ऐवजी मीही त्याला मिठी मारली आणि दोघं घट्ट एकमेकाला धरून 15 मिनिटं उभे राहिले. उभे होतो ते कॉटवर कसे जाऊन आडवे झालं कळालंच नाही आणि त्यांच्यातून माझ्यात त्यावेळेस पहिल्यांदा शारीरिक संबंध झाला. ते तसं म्हणाले की तू ज्यावेळेस पहिल्यांदा घरी आली होतीस त्यावेळेस मला भाळली होतीस, पण शेवटी भावाची गर्लफ्रेंड म्हणून मी गप्प बसलो होतो. जेव्हा तू ओली चिंब असतेस तेव्हा तुझ्या शरीराचा एक ना एक भाग बाहेर येतो. ते इतकं मोहक असतं की ना हात आणि ओठ थांबतच नाहीत. मीही काहीच बोलले नाही. हळूहळू मी आणि माझा धीर खूप संबंधात येऊ लागलो. आम्हाला एकमेकाशी भेटल्याशिवाय, बोलल्याशिवाय
आमच्या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाल्याशिवाय जमतच नव्हते. ही ओढ हळूहळू हळूहळू रोज वाढू लागली. आता मी नवऱ्यापेक्षा जास्त धीराजवळच राहत होते. उलट आता वाटत होतं की सतीश बिझनेसच्या निमित्ताने बाहेरच राहावं आणि मला आणि माझ्या धीराला घरामध्ये एकांत भेटावं. दिवस असो रात्र असो काही असो, घरात कोणीच नसलं की आम्ही दोघे बेडवर लोळत राहिलेलो असायचो एकमेकाजवळ, चिंब ओली चिंब एकमेकाच्या प्रेमामध्ये. कळत नव्हतं, कधी कधी मला सहनही होत नव्हतं, तरीही मी त्यांच्याजवळ असायचे. एक दिवस असाच आला. ते आले, त्यांनी मला ढकललं. सतीशाची वेळ झाली होती. मी त्यांना म्हणत होते, अहो येतील भाऊजी, आता नको. ते ऐकतच नव्हते. त्यांनी मला बाथरूममध्ये शॉवर चालू केलं, उलट शिवणं केलं. मी दोन्ही हाताने मला दोन्ही घट्ट असताना धरलं. मला समजत नव्हतं काय करावं. मी त्यांना म्हणत होते, अहो थांबा, आता नको, हे यायची वेळ झाली. पण ते ऐकतच नव्हते. त्यांनी मला तशीच बाथरूममधून ओढून आणलं, पाठवून टाकलं आणि माझ्या अंगावरचे कपडे काढायला सुरू केले. मला नको ना, अहो नको, अहो खूप त्रास होते, नको असं म्हणत इवळत होते. पण ते ऐकतच नव्हतं आणि माझं देखील फक्त तोड म्हणत होतं की नको नको. पण माझं शरीर त्यांना साथ देत होते. कळत नव्हतं काय करावं. खूप वेळ झाला तरी ते ऐकतच नव्हते. कपडे काढून जोरजोरात मला चावत होते. माझे पाय जोरजोरात मध्ये घालून संपूक करत होते. मला कळत नव्हतं काय करावं. हे घंटा आम्ही तसंच केलं. शेवटी मी त्यांना अडवून साईडला केलं आणि पटकन कपडे घातले आणि गॅलरीतून ठेवले की हे त्यात काढत. कारण की मला खूप भीती होती. त्यांनी जर मनाला त्यांच्या व्यवस्थित पाहिजे तर काय केलं. शेवटी मी पटकन कपडे घालून गॅलरीत गेले. जेव्हा आमची सुरुवात झाली होती लग्नाच्या आधी आणि आता, माझ्या शरीराने खूप खूप वेगवेगळे वळण घेतले होते. तेव्हा मी एकदम नाजूक कोवळी होते आणि आता माझे स्तन बाहेर आले होते. माझ्या शरीराने वेगळाच आकार घेतला होता. माझे बॅकचे वूप्स तेही खूप मोठे झाले होते. दाबून दाबून ह्या दोघांनी माझे शरीर अगदी बाहेर काढलं होतं. पण शेवटी हाही शरीरामध्ये कुठे ना कुठे एक चांगलं पण होतं. प्रत्येक पुरुषाला हे असं शरीर आवडतं, बाईचं स्तन बाहेर आलेले, जे टचकन दिसावे असे. भाऊजी आणि हे काय कळतच नव्हतं. भाऊजी हे फक्त माझ्या स्तनावर आणि माझ्या शरीरावरच प्रेम करतात का काय असंच वाटायचं. पण ते शेवटी माझीही गरज भागवायचे. माहीत नव्हतं काय चूक काय बरोबर. पण प्रेम आणि शारीरिक संबंध ह्यातनं जवळपास काहीच फरक नाही असंच वाटत होतं. आणि मी माझं तारून मी कुणासोबतच शेअर करते मला हेच कळत नव्हतं. पण आमचे शारीरिक संबंध मात्र चालूच होते.